सगळ्या पूजेमध्ये श्रेष्ठ असणारी सत्यनारायण भगवानची पूजा ही सगळ्यांनाच फळ देणारी असते आणि त्याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रजता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये. तर आज आपण बघणार आहोत सत्यनारायण भगवान पूजेचा प्रसाद. तर करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वप्रथम बघू शकता, आता सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसादाला की नाही कुठलेही आपण जे मेजर करतो ते सव्वा वाटी असावं किंवा सव्वा किलो असावं, ठीक आहे ना. किंवा तुम्ही कुठलीही छोटी वाटी वापरा, कुठलीही मोठी वाटी वापरा किंवा किलोचं प्रमाण वापरा. तर सव्वा किलो किंवा सव्वा वाटीचं प्रमाण असतं. आता ही साखर मी सव्वा वाटी बरोबर माझ्या हातातली जी वाटी आहे ना त्या वाटीने मी मेजर केलेलं आहे. तर सव्वा वाटी साखर घेतलेली आहे. इथे बघू शकता 7 काजू घेतलेले, 7 बदाम घेतलेत मी. अशा प्रकारे मी अर्धे तुकडे करून घेतलेले. तुम्ही छोटे तुकडे पण करू शकता, जसं तुमच्या आवडीनुसार, छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुकडे करून घ्यायचे. तर मी अशा अर्धे करून घेतलेल्या बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. आता ह्याला साईडला ठेवूया. आता हे बघू शकता मी केशर थोडंसं वापरणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही केशरचा वापर करायचा आहे किंवा नाही केलं तरी पण चालतो. तरी बघू शकता ह्या वाटीनेच आपण मेजर करून घेतलं, तर याच वाटीने आपण रवासुद्धा मेजर करणार. आता रवा कोणता वापरायचा? रवा चिरोटी रवा वापरायचा आहे. जितका तुम्ही बारीक आणि फाईन रवा वापरणार तितका तुमचा सत्यनारायण पूजेचा प्रसाद अगदी मऊ होतो, अगदी तोंडात घातल्या विरघळतो. इतका सुरेख आपला सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद होतो. आता मी बरोबर सव्वा वाटी मोजून घेत आहे. आता जास्त प्रमाणामध्ये जेव्हा मोठी पूजा असते ना, अगदी तुमच्या सोसायटीमध्ये असली किंवा घरातली मोठी पूजा असेल जिथे आपण महाप्रसादाचं नियोजन केलं जातं, तिथे सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये वापरलं जातं. पण आपण घरात करतो ना किंवा छोटीशी पूजा घालतो तेवढ्यापुरतं, आता मार्गशीर्ष महिना असून दे किंवा पौर्णिमेच्या वेळेला आपण सत्यनारायणची पूजा घराच्या घरी घालतो ना, तेव्हा आपण सव्वा वाटीचं प्रमाण वापरतो. आता बघू शकता 7 वेलदोडे घेतलेत मी बारीक करून आणि 2 केळीचा वापर केलेला आहे. आता बघू शकता स्टार्टिंगला काय करायचं आहे, हे आपण दूध आणि पाण्याचं मेजरिंग करून घेणार आहोत. आता दूध आणि पाणी किती वापरायचं, तर अर्धा दुधाचा वापर करायचा आहे आणि अर्ध्या आपण पाण्याचा वापर करणार आहोत. आता दुधाचा पूर्ण वापर तुम्ही केला तरी चालतो, पण दुधाच्या पूर्ण वापराने काय होतं की शिरा आपला जरा घट्ट होतो, गच्च होतो. का? कारण दूध हे जड आहे आणि जड म्हणजे घट्ट असतं आणि पाणी पातळ असल्यामुळे अगदी सहजासहजी पाणी हे रव्याला शोषून घेतात, त्यामुळे ते मऊ होतं. म्हणून आधी आपण दोन्ही अर्धी प्रमाणामध्ये वापरणार, कारण पाण्यात हा सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद केला जात नाही. आता सव्वा वाटी मी बरोबर मोजून आपलं तूप घेतलेलं आहे. आता हे बघू शकता, आधी मी एक वाटीवरून तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता वरही घेतले, म्हणजे एवढं आपण बरोबर सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे. आता आपण आधी काय करणार आहोत, सगळे काजू बदाम छानपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे. तर काजू बदामचा वापर पण आपण 7-7च केलेला आहे, कारण सत्यनारायणचा पूजेचा प्रसाद करतो म्हणून 7-7 केलेला आणि आपलं प्रमाण थोडंसं आहे त्यामुळे मी 7-7 वापरलेलं आहे. तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही जास्त वापरायचं आहे. आता हे बघू शकता आपण आता छानपैकी भाजून काढून घेतलेलं आहे. काही जण काय करतात, पौर्णिमेला पण पूजा करतात, घरच्या घरी घालतात, तेव्हा हे सव्वा वाटीमध्ये प्रमाण लागतं. आता ठीक आहे ना. आता हे बघू शकता आपलं हे तूप मी थोडंसं ठेवलेलं आहे, बाकी सगळं मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अगदी थोडंसं. ठीक आहे ना. आता हे बघू शकता रवा छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता रवा छानपैकी हा भाजून घ्यायचा. आता काय, जर मोठा रवा वापरला की नाही मग काय होतं, दूध किंवा पाणी जे शोषून घ्यायला ना त्याला खूप वेळ लागतो आणि जास्त प्रमाणामध्ये लागतं. म्हणून शक्यतो तुम्हाला म्हटलं मी बारीक रव्याचा वापर करा. आता हे बघू शकता बारीक गॅसवर आपण भाजून घेतलेलं आहे आणि आता हे बघू शकता जोपर्यंत भाजतोय तोपर्यंत आपण केळ्याचा वापर करा. आता काय जणांना केळी नाही आवडत, केळीची टेस्ट वापरत नाही, त्यांनी केळीचा वापर नाही केला तरी चालतो. हे टोटली ऑप्शनल आहे. ज्यांना आवडतो त्यांनी फक्त केळ्याचा वापर करायचा आहे. बघू शकता. तर मला आमच्यात आवडतात केळ्याचा वापर करायचा म्हणून मी करत आहे, कारण केळ्याने खूप छान टेस्ट लागते. आता त्याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता हे बघू शकता आपला रवा पूर्णपणे भाजला गेलेला आहे. बघू शकता कसं वर या लागला आहे, फुगळा लागला आहे आणि अशा प्रकारे आपला हा छानपैकी रवा भाजलेला, म्हणजे काय ओळखायचा कसा, तर असा वरती फुगून येतो, म्हणजे आपला हा रवा परफेक्ट भाजला गेलेला आहे आणि अशा बबल्स यायला सुरू होतात. आपल्या बेसनचं पीठ कसं भाजल्यावरती असे बबल्स येतात ना, तसं आपल्या ह्या रव्याला असे बबल्स येतात, म्हणजे आपल्याला कळतं की छानपैकी भाजला गेलेला आहे. आता हे बघू शकता आपला छान भाजले, आपण बारीक गॅसवर भाजला, जेणेकरून माझा कलर अजिबात चेंज होऊ नये आणि व्हाईटनेस पण चांगला राहावा म्हणून आपण अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे. आता बघू शकता हे केळ्याचं मिश्रण आत्ताच घालून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये केळी घातलेलं अजिबात माहीत पडत नाही जेव्हा तुम्ही मिक्सरला ह्याला फिरवता. आता मिक्सरला ह्याला फिरवल्यावरती एक 2 ते 3 सेकंदच आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जास्त हलवायचं नाही आहे. 2 ते 3 सेकंद हलवल्यानंतर थोडंसं तूप रिलीज व्हायला सुरू होतं, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या हे बरोबर ती मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे आपले भाजून परफेक्ट झालेलं आहे आणि केळी पण त्याच्यामध्ये चांगली मुरलेली आहेत, जेणेकरून त्याच्यात डाग पडलेले सुद्धा दिसत नाही. आता आपण हे मगाशी दूध आणि पाण्याचं प्रमाण मी मिक्स करून घेतलं होतं. आता टोटल मी काय केलं आहे, 3.5 वाटी सगळं मिश्रण तयार केलेलं आहे, म्हणजे दूध आणि पाण्याचं, म्हणजे निम्म दूध आणि निम्म पाणी अशा प्रमाणामध्ये केलेलं आहे. आता थोडा वेळ आपण ह्याला ठेवणार आहोत. आता थोड्या वेळानंतर बघू शकता आपला रवा फुललेला आहे, पण मला आणखीन वाटतं दूध घालावं म्हणून मी आणखीन 1 वाटी दूध घातलेलं आहे, म्हणजे टोटली 3.5 ते 4 वाट्या आपण हे दुधाचा वापर केलेला आहे. दूध आणि पाणी मिक्स करून
त्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून रवा फुलायला छान मदत होते. आता हे बघू शकता. मग मात्र दूध आणि पाणी दोन्हीही आपण जे मिक्स करतो ते चांगलं गरम करून उकळून घ्यायचं आहे. आता चांगलं उकळून घेतल्यावरती बघू शकता आपण जसं दूध टाकलं ना तसं ते पूर्ण ऑब्झर्व करून घेतलं आहे. आता यावेळेला आपण साखर टाकणार आहोत. साखरेचं प्रमाण जर तुम्हाला जास्त गोडीला हवं असेल तर तुम्ही दीड वाटी साखर टाकू शकता, पण 1.25 वाटी परफेक्ट प्रमाण होतं. तर हे बघू शकता मी 1.25 वाटी घातलेलं आहे आणि याला छानपैकी आपण हलवून घ्यायचं आहे. छानपैकी हलवल्यानंतर हे बघू शकता अशा प्रकारे होतं. आता तुम्हाला केशरचे धागे वरून टाकायचे आहेत. वरून तुम्ही दुधामध्ये पण मिक्स करून टाकू शकता, पण वरून टाकलं की नाही त्याला छानपैकी तेवढ्याच भागामध्ये येलो कलर होतो, व्हाईट येलो असं दिसतो आणि ते दिसायला खूप सुंदर वाटतं म्हणून, आणि खायला तर अप्रतिम लागतंच. आता ह्याला थोड्या वेळासाठी आणखीन ठेवून देऊया. आता 5 ते 7 मिनिटांनंतर बघू शकता आपल्या छानपैकी रव्याने पूर्णपणे आपल्या शिऱ्याने आपलं पूर्णपणे साखर ऑब्झर्व करून घेतली. आपल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद आपला तयार झालेला आहे बघू शकता. आता आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत आणि थोडीशी तुळशीचा आपण पाला ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे बघू शकता मी अख्खीच घातलेली आहे, जेणेकरून जर कोणाला नाही आवडली तर त्यांनी काढू शकतील आणि आपल्या महाप्रसादाला छानपैकी तुळशीचा वासही लागेल, टेस्टही लागेल, म्हणून मी अशा प्रकारे घालून घेतलेलं आहे. आणि बघू शकता थोडंसं आपल्याला केशरनी पण कलर सोडला आणि थोड्या भागामध्ये येल्लो दिसायला लागलं, म्हणजे छान दिसतं आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतं. आता 5 मिनिटासाठी आणखीन मी ठेवलेलं आहे गॅसवरती. आता बघू शकता किती छान आपलं तूप पण असं रिलीज झालेलं आहे. तूप मगाशी जे राहिलं ते मी मगाशी घालून घेतलं. अशा प्रकारे आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला बघू शकता. आपला पूर्णपणे प्रसादाचा शिरा फुललेला आहे आणि पूर्णपणे आपलं तूप पण सोडायला सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा मस्त सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद तयार झाला आहे. शेवटी मी इथं गॅस बंद केल्यानंतर हे वेलदोडे आपण मगाशी ज्वारी केलेले ते घालून घेतलेले आहे आणि मस्त असा सुंदर असा जो प्रत्यक्षात देवांनासुद्धा आवडणारा हा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद, मग आपण तर काय लांबच राहिलो, इतका सुंदर हा छान असा हा बघू शकता. मस्त योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसादाची रेसिपी. सो रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. चला असंच भेटूया नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय.